आणि यानंतर बातमी आहे आज सकाळी सकाळी नागपूरमध्ये एका बिबट्यानं घातलेल्या धुमाकूळासंदर्भातली। आज सकाळी सकाळी नागपूरकर चांगलेच दहशतीखाली गेले, कारण बिबट्याची दहशत नागपूरच्या भर वस्तीमध्ये पाहायला मिळाली। या बिबट्याला जेरबंद तर केलं गेलं, पण बिबट्या जेरबंद होत असताना वन खात्याच्या भोंगळ कारभारावरती सुद्धा नागपूरकरांनी आणि राज्यभरातनं जोरदार टीका झाली। नागपूरच्या पारडी भागातल्या घरात हा बिबट्या शिरला, मग वन विभागाची नागरिकांसकट चांगलीच धावपळ झाली। हा बिबट्या कधी घरात जायचा, कधी गच्चीवर यायचा, सातत्यानं तो पळत होता। त्यामुळे वन खात्याची चांगलीच कसरत झाली। एका गच्चीवरनं दुसऱ्या गच्चीवर या बिबट्यानं उडी मारली आणि त्यावेळची दृश्य माझ्याच्या कॅमेऱ्यात कैद झाली। बिबट्या एका गच्चीवरती अडकलेला होता। तब्बल 3 तास बिबट्याच्या रेस्क्यूचा किंवा त्याला पकडण्याचा थरार रंगला। बिबट्याला बेशुद्ध करण्यात वन खाते यशस्वी झालं आणि मग बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। आपण पुन्हा एकदा पाहूया की बिबट्याच्या पकडण्याचा थरार नेमका कसा रंगला। चढला 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 भर लोकवस्तीमध्ये या बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला। या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न वन खात्याकडून करण्यात आले। सुरुवातीचा प्रयत्न अयशस्वी ठरला, त्यानंतरच्या प्रयत्नामध्ये हा बिबट्या बेशुद्ध झाला, पण तब्बल 3 तास लागले या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी, या सगळ्या थरार नाट्यासाठी। कारण बिबट्या कधी घरात लपायचा, कधी तो गच्चीवरती यायचा। एका घराच्या गच्चीवरनं त्याने दुसऱ्या घराच्या गच्चीवरती उडी सुद्धा मारली। या 2 घरांमध्ये जवळपास 15 ते 20 फुटांचं अंतर होतं। या बिबट्याला पाहण्यासाठी नागपूरच्या पराडी भागामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली, त्यामुळे काही काळ वन खात्याला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा अडचणी आल्या। नागपूरमध्ये भर वस्तीत बिबट्याचं दर्शन घडल्यामुळे मोठी खळबळ माजली। एकच डाट मारलेला आहे, रेस्क्यू झालेला आहे, व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे। रिव्हर्सल देऊन राहिलो आहे त्याला। आता इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आपल्याला आता लगेच काहीच सांगता येणार नाही। भरपूर चॅलेंजिंग होतं, कारण दाट वस्ती आहे आणि लोकांची गर्दी जी ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे। तर एकीकडे अथक प्रयत्नांनंतर तब्बल 3 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये यश मिळालं, त्याला जेरबंद करण्यात आलं, पण त्यानंतर सुद्धा वन खात्याचा भोंगळ कारभार हा सुरूच राहिला। ज्या व्हॅनमधनं या बिबट्याला रेस्क्यू करून नेलं जात होतं, जेरबंद करून बिबट्याला घेऊन जाणारी व्हॅन रस्त्यात बंद पडली। बिबट्याला बेशुद्ध करून वन खात्याचे कर्मचारी वाहनात पिंजरा ठेवून रेस्क्यू सेंटरकडे निघाले होते, पण पारडी परिसरातच ही व्हॅन बंद झाली, त्याची क्लच प्लेट खराब असल्यामुळे। रेस्क्यू व्हॅन मध्ये बिबट्या असताना ही गाडी पुन्हा काही सुरूच झाली नाही। अखेर मालवाहतूक करणारं दुसरं वाहन बोलावण्यात आलं, त्यात बिबट्याचा पिंजरा शिफ्ट केला गेला आणि बिबट्याला रेस्क्यू सेंटरपर्यंत नेण्यात आलं। पण आज केवळ नागपूरमध्येच बिबट्याचं दर्शन घडलं असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी